आजच्या भागामध्ये मानिनी पार्थ आणि काव्यासोबत बोलायला आलेली असते त्यांच्या रूममध्ये. तेव्हा काव्य म्हणत असते, आई बघा ना, माझी पेपरच्या वेळेत जर डिलेव्हरी झाली तर काय करायचं. मानिनी म्हणत असते, अगं बाळा, टेन्शन घेऊ नकोस. माझं पण असंच झालं होतं. मी पार्थच्या वेळेची एक गंमत तुला सांगते बघ. मी ना लग्नाला गेलेली होते, तेव्हा विक्रमने माझं दुखायला लागलं तर लगेच गाडी बोलवली आणि मला हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि तेव्हाच माझी डिलेव्हरी झाली आणि असं हे गोड बाळ माझ्या पोटी जन्माला आलं. नंतर काव्य म्हणत असते, हो असं झालं होतं तुमच्यासोबत. पार्थ म्हणत असतो, आई सांग ना, मी छोटा असताना खूप गोड दिसत होतो ना. सांग काव्याला किती क्यूट दिसत होतो मी. बघा काव्या, मी ना. काव्य म्हणत असते, देशमुख तुम्ही अजूनही छानच दिसता, त्याबद्दल काही शंका आहे का. पण आई मला सांगा ना, माझी डिलेव्हरी जर पेपरच्या वेळेत झाली तर माझं पेपरच देता येणार नाही ना. पार्थ म्हणत असतो, काव्या आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, असं काही होणार नाही, तुम्ही पॉझिटिव्ह राहा बरं. मानिनी पण म्हणत असते, अगं बाळा, तू स्वतःची काळजी घे आणि या सगळ्यांचा विचारच करू नको, बाकी सर्व काही देवावर सोडून दे. नंतर मानिनी म्हणत असते, काव्याला मानिनीसारखी सासू खूप छान समजावते. सासू म्हणून नाही तर ती नेहमी आई म्हणूनच काव्या आणि नंदिनीला नेहमी समजून घेत असते आणि त्यांची काळजी पण घेते. नंतर ती म्हणत असते, काव्या हे बघ, डिलेव्हरीमध्ये ना असा वाईट विचार कोणत्याच गोष्टीचा करायचा नाही. आपण जे करतो त्याचे परिणाम बाळावर होत असतात, त्यामुळे आपण सर्व काही चांगल्याच गोष्टी करायच्या, म्हणजे पुढेही चांगलंच घडतं. नंतर जीवा आणि नंदिनी बसलेले असतात. ते सरोगन्सिस मदरचे काही पॉइंट्स काढत असतात की ती मदर कशी हवी आहे. नंदिनी जीवाला सांगत असते, हे बघा, आपल्याला एक तरुण बाई हवी आहे, पण ती एका मुलाची आई असली पाहिजे. जीवा म्हणत असतो, पण का. ती म्हणत असते, अहो, आपल्याला यातले खूप काही बारीक सारीक पॉइंट्स विचार करून काढावे लागतील, कारण ते काही असं नाही आहे की आपण दुकानात गेलो आणि वस्तू विकत आणल्यासारखं. त्या बाईला खूप त्रास होणार आहे आणि तिला त्या बाळाबद्दल जर फिलिंग्स वाटल्या आणि तिने जर ते बाळ द्यायला नकार दिला, त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करून एखादी बाई निवडावी लागेल आणि आपल्याला नातेवाईकातलीच भेटली तर खूपच छान होईल. जीवा म्हणत असतो, आपल्याकडे रम्या आहे, पण तुझ्याकडे आहे का एखादी बहीण वगैरे. नंदिनी म्हणत असते, नाही ना, एक काव्या आणि अजून माझ्या 2 चुलत बहिणी आहेत, पण एक परदेशात असते, तिच्या तर काही विचारच करू शकत नाही, आणि एक इथे असते, पण ती खूप भावनिक आहे आणि माझ्यासारख्याच आहे माझ्या बहिणी, काहीच लपवून ठेवू शकत नाही, त्यामुळे आपण तिचा पण विचार करू शकत नाही. मग आपण काय करायचं हा प्रश्न जीवाला पडतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा, आईने काल काय सांगितलं होतं की सरोगन्सिस मदर अशी असायला हवी की जिला पहिलं एक मूल आहे आणि दुसऱ्या मुलाबद्दल तिला काही अटॅचमेंट नाही आहे, फक्त ती दुसऱ्यांचं मूल म्हणूनच त्याला पोटामध्ये वाढवणार आहे. अशी जर मदर आपल्याला भेटली तरच आपण तिच्याकडे आपलं बाळ देऊ शकतो. कारण हे बघा, उद्या जर तुम्हाला अशा फिलिंग्स आल्या की ते बाळ तुमचं आहे, तुमचं म्हणूनच ते वाढणार आहे आणि तिच्या पोटातली हालचाल वगैरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तिला स्पर्श करावासा वाटला, मी उदाहरण म्हणून सांगते, आणि तिला पण अशी तुमच्याबद्दल अटॅचमेंट वाटली, असं व्हायला नको, म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. ते नागरिक तत्व म्हणून ती बाई एक माणूस म्हणून पण चांगली असायला हवी, तिचा स्वभाव पण चांगला असायला हवा आणि तिने कधी असं म्हणायला नको की पुढे जाऊन मी हे बाळ तुम्हाला देणार नाही, आता हे बाळ माझंच झालं, असं व्हायला नको. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो नंदिनी, तुमचं हे बरोबर आहे, कारण आपण जर आपलं बाळ दुसऱ्यांच्या पोटामध्ये वाढवणार आहोत, तिची काळजी करणार आहोत, पण एका उदरात वाढवलेल्या आईला तिचं मूल द्यावंच नाही वाटलं तर आपल्याला पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागेल. त्यामुळे आपण खूप विचार करून हे सगळं सरोगन्सिसचं करूयात. पण जीवा म्हणत असतो, हे सगळं मला ना पटेनासच झालंय, पण काय करावं, आपल्याला काही गोष्टी सोडाव्या लागतील आणि या सगळ्यांचा विचार करूनच एखादी जवळचीच नातेवाईकातलीच बाई म्हणून निवडावी लागेल.
नंदिनी म्हणत असते, हो हे सगळं बरोबर आहे, पण मला ना या सगळ्यांची खूप भीती वाटते. कधीतरी असं वाटतंय की का देवाने माझ्याच पदरी हे पाप आणलंय. आणि मला कितीतरी चान्स भेटले होते आणि मी खूप स्वप्न पाहिली होती माझ्या बाळाबद्दल, पण माझ्याच बाबतीत मिसकॅरेज, तो आई होऊ शकणार नाही, हे असं का झालं असेल. पण जीवा तिला खूप छान समजावतो. जीवा म्हणत असतो, नंदिनी मी तुझ्यासोबत आहे ना, मग तू बाकीच्या गोष्टींचा विचारच करू नको, बाकी सगळं काही व्यवस्थित होईलच. आणि ती म्हणत असते, हे बघा मला ना त्या बाळाबद्दल मला पण त्याच्या फिलिंग्स जाणून घ्यायचे आहे. ती बाई जर आपल्या जवळच राहिली तर या सगळ्या गोष्टीचा अनुभव आपल्याला पण घेता येईल, मला पण अनुभवता येईल. बाळाची हालचाल, बाळाचं खाणं पिणं, पथ्य पाणी मला पण बघता येईल. नंतर नंदिनीला तिच्या आईचा कॉल येतो. नंदिनी म्हणत असते, अरे बापरे, आईचे 5-6 मिस कॉल. आई असं कधीच करत नाही, काय झालं असेल तिकडे, सगळं व्यवस्थित असेल ना. जीवा पण घाबरून उठतो. नंदिनी फोन करते तर तिची आई खूप घाबरून बोलत असते. त्यांना अटॅकसारखं काहीतरी झालंय हे नंदिनीला कळतंय. नंदिनी म्हणत असते, खूप घाबरते आणि म्हणते, आई बोल ना, काय झालं ग, तुला काही बरं नाही का. पण नंदिनीची आई काही बोलेनाशीच होते आणि नंदिनी खूप रडायला लागते. म्हणजे असते, काय झालं माझ्या आईला, काय झालं असेल. आणि आई असं कधीच करत नाही, तिकडे सगळे व्यवस्थित असेल ना. जीवा म्हणत असतो, नंदिनी तू घाबरू नकोस, आपण लगेच जाऊया. नंदिनी म्हणत असते, हो चला चला पटकन जाऊया आपण. आणि हे दोघं तिकडे जायला निघतात. तेव्हा नंदिनीची आई इकडे चक्कर येऊन पडते. नंदिनी खूप धावत जात असते. जीवा पण तिचा हात पकडून गाडीवर चाबी घेऊन निघत असतो. तेव्हा वसुआत्या त्यांना बघतात आणि वसुआत्या म्हणते, हे काय बघते मी, एवढं धावत कधीच गेली नसती नंदिनी 2 महिन्याचं बाळ पोटात असताना. आणि जीवा पण तिला गाडीवर घेऊन जातोय, काहीतरी गडबड आहे. विजयराव म्हणतात, तसं काही नसेल ना, मला असं काही घोळ असेल तर मला ते बघावंच लागेल. आणि जिथे असं काही चुकीचं घडतंय तिथे वसुआत्या नेहमी उभीच असते. नंतर इकडे काव्या जाते किचनमध्ये. तेव्हा मानिनी तिथे फोडणी घालत असते आणि मानिनी खूप गोड सासू आहे, काव्याच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत असते. काव्याला त्या फोडणीच्या वासाने उलटी आणि मळमळ होते. तर मानिनी म्हणत असते, काव्या तू बाहेर जा बरं बाळा, तू का आलीस इथे, तुला माहीत नव्हतं का मी स्वयंपाक करते. तर हे बघ मी तुला लिंबू पाणी बनवून देते, तुला त्रास होतोय का, तू पहिले बाहेर जा बरं. काव्या म्हणत असते, नाही आई थांबते ना मी थोडा वेळ. मानिनी म्हणत असते, बाळा तू तुझी काळजी घे, किती ग, तुला काय गरज होती इकडे यायची. आणि मला माहिती आहे तू स्टडी करून थोडं बोर झालं असेल म्हणून आली आहे, पण किचनमध्ये वासाने तुला मळमळतं ना, उगाच उलटी, बाळाला त्रास होतो या सगळ्यांमुळे. हे लिंबू पाणी घे बरं आणि थोडीशी बस तिकडे जाऊन. नंतर तिथे वसुआत्या येते आणि काव्या बोलत असताना काव्या तो ग्लास खाली ठेवते. वसुआत्या म्हणत असते, मानिनी बघ ना, एका सुनेची किती काळजी करते आणि तिकडे दुसरी सून, ती तर एवढी धावत पळत गेली ग, तिच्याकडे जरा लक्ष दे. आणि बघ ना, जीवा पण तिला गाडीवर घेऊन गेला, म्हणजे याचा अर्थ काय होतो, ते बाईकवर दोघेजण कुठेतरी बाहेर गेले, म्हणजे नंदिनी खरंच प्रेग्नेंट आहे की नाही. मानिनी म्हणत असते, वसुआत्या तुम्ही जरा गप्प बसा. पण ती वसुआत्यांचं बोलणं दुर्लक्ष करून काव्याला म्हणत असते, अगं काव्या आपण ड्रायव्हरला बोलूया आणि थोडं बाहेर जाऊन येऊया, चल बरं. आणि ती बाहेर जाते. नंतर वसुआत्या म्हणत असते, या मानिनीला तर माझं काही पटतच नाही, ही नेहमी तिच्या सुनांच्याच मागे पुढे करत असते. आणि तो लिंबू पाण्याचा ग्लास घेते आणि काव्याला द्यायला लागते आणि म्हणत असते, हे बघ मी ना या काव्याची वाटच लावणार आहे, कारण ही काव्या पण मला नेहमी इग्नोर करत असते. मानिनी वसुआत्याकडे खूप रागाने बघते आणि म्हणत असते, काव्या चल बरं बाळा, आणि तिला बाहेर घेऊन जाते. कारण काव्याला मळमळतंय आणि या वसुआत्यांचं दुसरंच काहीतरी सुरू असतं. या दोघी सासूसुना बाहेर हॉलमध्ये जाऊन बसतात. तेव्हा वसुआत्या पण त्यांच्या मागे जाते आणि इकडे जीवा आणि नंदिनी तोपर्यंत त्यांच्या आईकडे पोहोचतात. तर तिची आई बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. तेव्हा नंदिनी खूप रडायला लागते. जीवा पण म्हणत असतो, आई उठा ना, काय झालंय तुम्हाला. नंदिनी तिचे हात वगैरे असे चेपत असते की उठ ना आई. तेव्हा जीवा डॉक्टरांना फोन लावतो आणि
इकडे घरी कुणालाच काहीच माहीत नसतं आणि काव्याला लायब्ररीमध्ये जायचं असतं. तर मानिनी म्हणत असते, अगं बाई तू तुझं आवर आणि लवकर जा. ती फोन लावते, म्हणत असते काय झालंय तिकडे. जीवा सांगत असतो, नंदिनीच्या आईची तब्येत बरी नाही आहे, त्यामुळेच आम्ही इकडे धावत आलो होतो. ते काव्याला पण खूप घाबरायला होतं आणि काव्या पण म्हणते, नाही मी पण लगेच आईला भेटून येते एकदा. नंतर मानिनी म्हणत असते, हो बाळा जा तू, आणि हळू जा बरं. ती निघताना काव्या खूप मोठ्याने जाते, तर मानिनी म्हणत असते, अगं काव्या हळू ना बाळा. वसुआत्या म्हणते, बघ ना मी तेच म्हटलं होतं तुला की दुसरी सून एवढी धावत पळत गेली, तिच्याबद्दल तुला काहीच नाही वाटलं, आणि ही काव्या थोडीशी धडपडली तर तू काय लगेच अगं काव्या हळू जाना. एका सुनीची किती काळजी करते ग, असं का करते तू नेहमी. मला काही कळेनासंच झालंय मानिनी तुझं. मानिनी म्हणत असते, वसुआत्या तुम्ही जरा गप्प बसा बरं. आणि ती लिंबू पाण्याचा ग्लास काव्याला द्यायला लागते, पण काव्या घेतच नाही. नंतर मानिनी पण वसुआत्यासोबत बोलत नसते. वसुआत्यांचं काही काही खुसपट करणं सुरूच असतं. तिला कुणाचं चांगलं बघवतच नाही, नेहमी काही ना काही अपशब्द बोलत असते त्या काव्याला. वसुआत्या म्हणत असते, बघ मी तुला सांगत होते, एवढं सुनांच्या मागे पुढे का करतेस तू. अगं तू त्यांची एवढी काळजी करते, त्यांना तुझं जरा तरी काही वाटतंय का ग, आणि तू उगाच काळजी करत बसते. बघ जरा लक्ष दे त्यांच्याकडे, उगाच डोक्यावर बसवून घेऊ नकोस. मानिनी पण विचार करायला लागते. नंतर इकडे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर सांगतात, यांना कसलं तरी प्रेशर आलंय आणि म्हणूनच यांनी टेन्शन घेऊन यांना चक्कर वगैरे आली आहे. तुमच्यामध्ये असं काही झालं होतं. नंतर नंदिनी म्हणत असते, नाही असं काहीच झालं नव्हतं, पण आईने कशाचं टेन्शन घेतलं असेल. मी तिला शुद्धीवर आल्याच्या नंतर तिच्याशी बोलेल आणि नेमकं काय झालं होतं याबद्दल माहिती काढते. नंतर पुढील भागामध्ये ही नंदिनी आणि जीवा घरी पोहोचतात आणि मानिनी, पार्थ, काव्या पण येते. तेव्हा काव्या म्हणत असते, मला खूप कसं तरी होतंय. नंतर ती म्हणत असते, मी लिंबू पाणी घेतलं. पार्थ त्याच्या आईवर खूप चिडतो आणि म्हणतो, आई हे सगळं तुझ्यामुळे झालंय. वसुआत्या म्हणत असते, बघ मानिनी मी तुला काय सांगितलं होतं, पार्थ त्याच्या बायकोच्या किती आहारी गेला आहे, आईवर इतक्या मोठ्याने ओरडतोय. बघ ना तू किती काळजी करते ग त्यांची, आणि ते तुला असे बोलतात नेहमी. हे बघ बरं शोभतं का या पार्थला. आणि आता खरंच काव्या पण खूप लाडात आली आणि पार्थ पण उगाचच त्याच्या आईवर चिडला. बिचारी मानिनी खरंच खूप चांगली सासू होण्याचा प्रयत्न करते.